cry. You're not strong enough to care. Getting lost in my own pain, not in the game. One more dance to see me. I've been hoping we could try. Not a lie alone tonight. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपण कुठे जाणार आहोत. येस, आज आपण कॅम्पिंगला चाललो आहे आणि आज आहे 25 जानेवारी, उद्या आहे 26 जानेवारी आणि आजची आम्ही प्री राईड करतो आहे. पण कदाचित तुम्हाला हा जो व्हिडिओ 1-2 दिवसांनी पाहायला भेटेल. जेव्हा पण तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बघत असं आपली बाईक जी आहे ते लोड आहे. आपण बॅग पण कॅम्पिंगचं सगळं सामान एकजत घेतलं आहे आणि आपली टँक बॅग आहे, हेल्मेट आहे, बाईक आहे आणि स्पेशल म्हणजे आपल्यासोबत अजून एक रायडर येणार. तुम्ही आपल्या काही प्रिव्हियस व्लॉगमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला पाहिलं असेल. तो थोड्या वेळातच येईल. आलं की तुम्हाला ओळख करून देतो. आणि खरंच खूप मजा येणार. आज रायडला कॅम्पिंग असणार आहे. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं लोणावळ्याच्या साईडला, पण कालपासून मी रील पाहतो आहे. त्या रीलमध्ये बघतो आहे की लोणावळा खंडामध्ये भरपूर ट्रॉफिक आहे. मला जिथं जायचं होतं मला दाखवतो. स्क्रीनशॉट मारला मी, कदाचित आहे का नाही काय बरं असं बघा उजेडात दिसतं का नाही मला बरं. ही फुल ट्रॉफिक दाखवते इथे. हे रेड तुम्हाला दिसतं नाही, फुल ट्रॉफिक आहे. फुल म्हणजे फुल ट्रॉफिक. त्यामुळे आम्ही थोडासा प्लॅन चेंज केला तर आम्ही चालवतो लोणावळ्याला. आणि बघूया आपण जे पण काय असेल तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद. आणि अजून केलं असं करून घ्या. चला मग डायरेक्ट तुम्हाला आता पाटणा आल्यावर दाखवतो किंवा मोटो व्लॉग सेटमध्ये भेटूया. चला फायनली आपला को रायडर आलेला आहे. बघत असेल अमर आलेला आहे. अमर आहे आपल्यासोबत आज कॅम्पिंग करायला. फर्स्ट कॅम्पिंग आहे आपल्या अमरची. फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि त्याचंही यूट्यूब चॅनल आहे. इथं बघा नाव दिसत असेल तुम्हाला. हे नाव सर्च करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, जाऊन नक्की बिचाराला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे असेल ते करा, पण मनाने करा, रागात करू नका. फटाफट 1 लाख करून टाका. हां सिरीज बघा, मजा येईल तुम्हाला. आणि चला बाकी काय घडलं तुम्हाला हळूहळू सांगत जाईल. चल बाबा जाऊ का. चल हां चालेल ना. चल आता ज्या मुलाशी मी हात मिळवला त्याशी मी गेले 1.5 तास झाले बोलतो आहे. खूप चांगला मुलगा बोलायला वगैरे. आणि मला बोलता आलं कळलं की तो पालिकेच्या शाळेमध्ये शिकतो. आणि जसं तो पालिकेचं नाव कळलं तर मला माझ्याही शाळेची आठवण आली. मी पण पालिकेच्या शाळेत शिकलो आहे 7वीपर्यंत. 7वीनंतर मी दुसऱ्या शाळेत शिफ्ट झालो. तर ह्या तर खूप साऱ्या मी शाळा ज्या ते बदललेल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये. हां तर खूप साऱ्या शाळा मी बदललेल्या आहेत. पण ज्या पालिकेची शाळेची जी आठवण होती खरंच खूप म्हणजे आम्ही आत्ता कॉलेजमध्ये बंक करायचो. तो तुम्ही आत्ता करत असाल, आम्ही शाळेमधून बंक करायचो. बापरे खूप भारी एक्सपिरियन्स होतो. आणि खायला प्यायला मजबूत भाई. पालिकेच्या शाळेमध्ये जेवढं खायला प्यायला मिळतं ना ते तुम्हाला कुठेच नाही भेटणार. कुठे म्हणजे कुठेच नाही. आत्तासुद्धा तुम्ही जर कम्पेअर केलं ना, आत्ताही पालिकेच्या शाळेत जे तुम्हाला दूध मिळतं, काही ठिकाणी अंडी मिळतात, खायला वगैरे, कपडे वगैरे, वह्या पुस्तक सगळं, आणि तेही फ्रीमध्ये. 1ही रुपया तुमच्याकडून घेतला जात नाही. जर सहली जाणार असेल पिकनिक वगैरे तरी त्याचे पैसे घेतले जात नाही. तो विचार करा तुम्ही. तर पण तरीसुद्धा आपले बघा, ह्याला मी ब्लेम नाही करा, मी पण त्यातलाच आहे. तरी आपण आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकतो. त्याचं रिझन पण आहे. आता लोक मराठी करतं. त्याचं रिझन काय की बघा इंग्लिश येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की मला माहिती आहे की मला इंग्लिशमध्ये किती प्रॉब्लेम आत्ता होतो, पहिला पण होत होता. आता काय एवढं होत नाही. आणि आता मला बऱ्यापैकी इंग्लिश समजते, थोड्यापैकी बोलता येते, वाचता तर आधी पण येत होती. पण आपण कसं नुसतं मराठी आणि हिंदी लँग्वेजमध्ये बोलतो, इंग्लिशमध्ये जास्त बोलत नाही. त्यामुळे खूप वेळा मी पाहिलं
की आपल्याला इंग्लिशचा प्रॉब्लेम होतो, कारण की ते दैनंदिन जीवनामध्ये बोललं जात नाही रेग्युलर, त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. इंग्लिश मिडियममध्ये कसं नेहमी बोललं जातं, त्यामुळे थोडा इम्पॅक्ट चांगला पडतो. मग ज्याचे त्याचे विचार ज्या त्याप्रमाणे लोक करतात. पण खरंच खूप छान मुलगा आहे, खूप वेळ बोललो मी त्याशी, बरं वाटलं. आणि चला मग आता थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. बडबड माझी ऐकली असेल बघा, अमर लीड करतो. अमरला बोललो तो पुढे जा, मी नेहमीच लीडला असतो, मला असतो कर. आणि निलेश रत्नपारखी, जर तो हा व्हिडिओ बघत असेल, भावा तुला खूप मिस करतो. तो मला माहिती आहे की आपलं कॅन्सल झालं, कारण की आपल्याकडं काही गोष्टी नसल्यामुळे आपण त्या नाही पॉसिबल झाल्या. पण भावा खरंच मिस यू. भेटू आपण पुन्हा कधीतरी, मोठी राईड करू किंवा छोटी तरी करू. मोठी तर काय इथे छोटीच होणं, मोठी कधी व्हायची, तर छोटी तरी काय होणार, कुठली तरी एक राईड करू सोबत नक्कीच. आणि चला मग थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. चला बोलता बोलता आपण चौकच्या इथं पोहोचलेलो आहोत, कर्जतच्या इथं. इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि आपला आज डेस्टिनेशनला आपल्याला पोचायचं आहे. आणि कॅम्पिंग तर करायचीच आहे, ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण मी राईडला जात असतो, ते जाण्याच्या आधी सर्वात आधी जे अपडेट असतात मी इंस्टाग्राम आय डीवरती टाकत असतो. जर माझा इंस्टाग्राम आय डी अजून जर तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा तुम्ही अजून फॉलो केलं नसेल किंवा फॉलो करायचं असेल, ते इथे नाव येत असेल किंवा लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. तुम्हाला माझे काही रील्स आवडले तर नक्की लाईक करा, फॉलो करायला विसरू नका, फ्रीमध्ये आहे. चला मग आता इथून आपण लेफ्ट मारूया आणि आपल्या डेस्टिनेशनच्या एकदम म्हणजे एकदम जवळ पोचलेलं, एकदम जवळ. A few moments later. एका छोट्याशा ब्रेकला आम्ही थांबलो होतो, वडापाव खाल्ला, चहा छान होता. चहा फुकरे ओके चहा बरं असं. चला आता निघूया. आणि सनसेट व्हायची वेळ झालेली आहे, म्हणजे सुरुवात झाली आहे. अजून तरी 1 तास आहे, असं नाही की नाही आहे, 1 तास आहे आपल्याकडं. मस्त की टेंट लावूया. त्याला जॅकेट इथंच राहायचं नाही तर. You don't cry, you're not strong enough to care. Getting lost in my own pain, not in the game. आम्ही पुन्हा आलेलो आहोत आपल्या फॉर्म हाऊसवरती आणि टेंट तिथेच आहे. टेंट आता आम्ही तिथे ठेवून आलं आहे. आणि बघत असाल इथे आपलं पोपटीचं काम चालू आहे, चिकन मॅरिनेट करायचं काम चालू आहे इथे. इथे पावटे मगाशी आणलेले ते आहे काय, शेंगा आहेत ना असल्या पावटेच. आणि या पावटच आहे ना, ओके. हां खूप फरक, हे जरा वेगळे वाटतात. विकत आणलेलं वेगळं आणि साताऱ्याचे आहेत ना, एक नंबर असतात, भरीव असतात, भरीव. आता त्या लवकर लावतात ते लोक, तिकडे पाऊस कमी जास्त नाही पडत. बघा हे मटके, हे मटक्यामध्ये बनवणार आहे. पाऊस नाही पडत. ह्याचं नाव दिसून जातं, ह्याचं नाव काय, बाळू ना, पिंटू. हा बाळू म्हणजे तो बरोबर. लास्ट टाइम पण पिंटूनेच बनवलेलं ना. हां आम्ही जेव्हा पोरं होती हां विषय धरले होते, ते आता पण नको. बघा हा पाला आहे, हा जाऊन हा पाला. या पाल्याचं नाव काय सर? बांबोळीचा पाला. लास्ट टाइम पण राहून गेलो तुम्हाला सांगायचं. बघा हा बांबोळीचा पाला आहे कापून टाकू तिथे. हो काम चालू आहे. बघा किती भारी लोकेशन आहे.
तर आता हिला आग लावून ठेवायचं आहे. बरं सर इथे बांबुळीचा पाला ना, ह्याच्यावर लावणार, नंतर त्याच्यावर आग लावणार. आता कुठे लावणार बघू आता. You don't cry, you're not strong enough to care. Getting lost in my own pain, not in the game. One more dance to see me. I've been hoping we could try. Not a lie alone tonight. I will never have the life you stole. Now I'm keeping everything in my soul. If you call me in the night, I will ask you every time. Can you breathe with me? In another life, I'm feeling colder than your light. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे 7 वाजून गेलेले आहेत आणि आपल्याला सनराईजसुद्धा दिसतो. बघत असत सनराईज होतं आणि इथं असं रात्री कॅम्प फायर केला होता. काही गोष्टी थोडंसं इग्नोर करा. आणि बरं असेल इथे आपला टेंट इथं आहे. इथं ऑलरेडी 2 टेंट लावले होते आम्ही जेव्हा रात्री आलो. आणि हा आपला टेंट आहे, आपला बाईकचे इथं. बरं असेल हा धूम लेक आहे समोर बघत असेल. आणि आपली इथे येण्याची दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा जेव्हा आपण आलो होतो तेव्हा आपल्याकडे आपण कॅम्पिंग नव्हती केलेली, आपण तिथे होतो. तो झाड दिसत असेल तिथून आपण काही खाली जाऊन शूट केलं होतं. बरं असेल. आणि जेव्हा मी आलो तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये होतं की इथे आपण कॅम्पिंगसाठी यावं. पण हा प्लॅन आमचा काही नव्हता, आमचा अचानक ठरला. त्याचं आपल्याला अमर सांगेल कसं काय प्लॅन ठरला. अचानक भयानक प्लॅन ठरला आपला. कारण ॲक्च्युली आम्ही जाणार होतो लोणावळ्याला, पण लोणावळ्यामध्ये दाखवत होतं मजबूत ट्रॅफिक. कारण 2-3 दिवस सुट्ट्या आल्यात, तर त्या सुट्ट्यामुळं सगळं बट्ट्याबोळ झालेलं आहे. जे नाही फिरत ते लोक बाहेर फिरायला लागले. तर तसं नाही फिरलं पाहिजे. आम्ही हमेशाच फिरतो, आम्ही लोकेशन चेंज करू शकतो. मग त्यामुळे आम्ही लोणावळा कॅन्सल केला. इकोला व्हॅलीला जाणार होतो कॅम्पिंगला, पण मग आम्ही डोम लेकला आलो. आणि माझं पण सेकंड टाईम आहे. आणि बरोबर 26 जानेवारीला चालतो मागच्या वर्षी पण मी सेम 1 वर्ष आलं. हां. पण कॅम्पिंग केली ना भाई, मजा वेगळी. कॅम्पिंग करायला पाहिजे. एकदम मस्त नवीन एक्सपिरियन्स भेटतो. स्टार्टिंगला नवीन आहे तुम्ही तर थोडंसं झोप लागायला प्रॉब्लेम होतो पहिल्यांदा. एकदा सवय झाली, यूज टू झाले, मग काय, मग टेन्शन आहे. घरी असल्यासारखंच आहे. बिंदास झोपा. कुठलंच आहे, कधी पण तुम्हाला कुठली गोष्ट करायची आहे त्याची सवय किंवा इच्छा असणं खूप महत्त्वाचं. इच्छा नसेल तर तुम्ही 10 वेळा कॅम्पिंग केलं तर तुम्हाला जमणार नाही. हा ते तर आहे. इच्छा असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बघत असाल जसं की हा डोमलेक तुम्ही बघताय. आणि इथे आपला असा टेंट आहे. टेंटमध्ये काय काय बघा तुम्ही. आपलं जे नेहमीप्रमाणे जे असतं तसं भावाने बघा मोठी चादर आणली. आपली लाईट्स आहेत, इथे बॅग्स आहेत, सतरंजी भावाजीच आहे. आपलं फक्त हे मॅट आहे, टेंट आहे, असं काहीतरी प्रकार आहे इथे. आणि चला आता कॉफी प्यायची तलप लागली. आता कॉफी पिऊया, पुन्हा भेटूया. चला. You don't cry, you're not strong enough to care. Getting lost in my own pain, not in the game. One more dance to see me. I've been hoping we could try. Not a lie alone tonight. I will never have the life you stole. फायनली आपला टेंट काढून झालेला आहे. बघत असाल इथं आपण टेंट लावलं. सगळा कचरा आपण गोळा केला आहे. गोळा करून आपण इथे जाळलेला आहे. आणि ऑलरेडी काही कचरा तो आपला नाही आहे. इथे जे रात्री पोरं होते त्यांचा आहे. ही जर्नी दाखवली. पोपटीचा कार्यक्रम सगळं आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला सांगा. कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही, लक्षात असू द्या. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. निवांत करते. चला.